गुरु समोर बसून जो शिकतो तो माणूस कलाकार होतो. अदरवाईज गायक खूप असतात. आपण रोज ऐकतो गायक, पण कलाकार कमी आहेत. एखादा कलाकार जेव्हा घडतो तर तेव्हा त्याची जी टेक्निकल बाजू आहे ती चांगली असणं हे कदाचित त्याच्या जीन्समधनं येतं किंवा कदाचित त्याच्या सगळ्या टेक्निकल लर्निंग जे असतं त्याच्यातनं येतं. पण थॉट प्रोसेस ला खतपाणी घालण्यासाठी गुरु हवा. प्रत्येक आपल्याला जे ऐकू येतं तर जे ऐकू येतं ते एक्सप्रेशन, त्याच्या मागे शब्द असतात आणि त्याच्या मागे बॅकबोन सगळ्याचं आहे ते नोट्स आहेत. कारण संगीतामध्ये जे आहेत ते फ्रिक्वेन्सी आहेत. रेकग्निशन हा एक भाग असतो, तर तेही भरपूर मिळत होतं. त्याचं कारण असं होतं की मला तिथे ओळखणारी लोक अनेक होती आणि पुन्हा त्या सगळ्या लोकांना हे माहिती होतं की हे जे आता कौतुक चाललं हे बाल कलाकार म्हणून आहे. त्याच्यामुळे त्या लोकांनी मला जमिनीवर ठेवण्याचं कामही खूप चांगलं केलं. ते शिक्षण चालू होतं, पण त्यातला मतितार्थ उलगडण्यासाठी मदत झाली ती म्हणजे पिंपळखरे गुरुजींकडच्या माझ्या सगळ्या शिक्षणाची. जी गोष्ट मला येते ती मी गातो आणि जी गोष्ट मला येत नाहीये त्याचा मी रियाज करतो. सो प्रेझेंटेशन आणि रियाज मध्ये हा फरक असतो. गाणं हा सब्जेक्ट असा आहे ना प्रथमेश, की गाणं हे कॉम्पिटिशननी करायची गोष्ट नाहीये. माध्यम आपण जे म्हणतो तर त्या माध्यम या शब्दाची आता डेफिनेशन बदलत चालली. त्याला कलाकार जबाबदार आहेत का तर नाही. त्याला अशी लोक जबाबदार आहेत की जी कलाकारांच्या जीवावरती पैसे कमवण्याला खूप आतुर आहेत. हे कलाकाराला लवकरात लवकर समजेल तो दिवस चांगला. सुर के पंख लगाए दियो रे मोरा बेड़ा पार कराए दियो. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. ज्या पद्धतीने तुम्ही रसिक श्रोते रिस्पॉन्स देताय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे उत्साह येतो वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट घेऊन येण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा वेगळे विषय मनामध्ये येतात त्यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा उत्साह संचारतो. आपण खूप रोज फिरत असतो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, पण आपल्याला मेडिटेशन केल्याचं समाधान मिळतं जेव्हा आपण संगीत ऐकतो. आज मी अशा वास्तूत आहे, अशा संगीताच्या मंदिरात आहे की जिथे साधना या शब्दाचा अर्थ समजतो. अर्थातच आजचा भाग हा पूर्णपणे संगीताला समर्पित आहे. आपण स्वागत करूया प्रसिद्ध गायक अमोल निसळ यांचं. नमस्कार. नमस्कार प्रथमेश. नमस्कार. मी सुरुवातीला जसं म्हणालो की मेडिटेशन केल्यासारखं वाटतं ज्यावेळेला आपण संगीताला स्वाधीन होतो. प्रत्येकाला गाता येतं का तर नाही, प्रत्येकाला काही वाद्य वाजवता येतात का तर नाही, पण त्या ईश्वराने, त्या निसर्गाने प्रत्येकाला कान दिलेत आणि त्याच्यामध्ये चांगलं चांगलं ऐकण्याची, जितकं तुम्ही चांगलं ऐकाल तितके कान हे असमाधानी येतात. समाधान कधीच मिळत नाही. पण ऐकल्याने काहीतरी असं वाटतं की आपल्या मनात जे आत्ता साठून राहिलेलं आहे ते समोरच्याच्या मुखातून आलंय. ही संगीताची साधना आहे. तर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की ह्या संगीतामध्ये सुरुवात कधीपासून झाली
आणि सुरांमध्ये जाणं कधीपासून झालं आयुष्यात? खरं सांगायचं ना तर सुरुवात कधी झाली आठवण्याच्या सुद्धा मी वयात नव्हतो. अशा वेळेला सुरुवात झाली. पण घरामध्ये एक LP होती ज्याच्यावरती रेकॉर्ड्स लागायच्या आणि त्याच्यावरती ज्या काय रेकॉर्ड्स लागायच्या त्या सगळ्या साधनेकडे जाणाऱ्याच रेकॉर्ड्स होत्या असं नंतर लक्षात आलं. कारण दर्जेदार गाणं ऐकणारी लोक घरात होती. आई वडिलांनी माझ्या कायमच जे काय मला ऐकवलं कदाचित त्या वयात त्याचा परिणाम असेल. पण खूप लहान वयात कानावर पडलेलं गाणं हे आधी इमिटेट करणे, जशी सुरुवात व्हायला हवी प्रत्येकाची तशीच झाली. पण खूप लहान होतो असं आता आई वडीलच सांगतात की 3-4 वर्षापासून ऐकत होता, गात होता किंवा जे काय ऐकत होता ते गात होता असं. खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मी सोलापूरला इथून गेलो पुण्यातनं माझ्या वडिलांच्या बदलीच्या निमित्ताने. आणि तिकडे अशाच एका छोट्याशा कॉम्पिटिशन मध्ये कुठंतरी एक बाल कलाकार म्हणून की ज्या मी वयात बसत नसताना मी त्या कॉम्पिटिशन मध्ये गायलो आणि मग एक उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. पण त्या कॉम्पिटिशनला जे जज करायला आले होते तर त्यांनी असं सांगितलं की आता ह्याला गाणं शिकवायला सुरुवात करा. खूप लिमिटेड रिसोर्सेस तेव्हा सोलापुरात होते. तर गाणं शिकण्याची सुरुवात माझी झाली हार्मोनियम शिकण्यापासून. तिथे आधी सुरुवातीला काही दिवस साधारण 1 वर्षभर असेल हार्मोनियम शिकलो. हार्मोनियम मधनं पुन्हा स्वरांची नव्याने ओळख व्हायला सुरुवात झाली. आणि मग फॉर्मल गाण्यातलं एज्युकेशन असं तिथे एक बाळासाहेब कुलकर्णी म्हणून सोलापुरात सर होते तर त्यांच्याकडे सुरू झालं. एज्युकेशन म्हणजे क्लास नव्हता. माझ्या फॉर्च्युनेटली एकही गुरु मला असा भेटला नाही की जो गाणं क्लास म्हणून मला शिकवेल. तर बाळासाहेब कुलकर्णी मला त्यांचे जिथे जिथे स्टुडंट होते त्या सगळ्यांकडे घेऊन फिरायचे. त्याच्यामुळे मला तेव्हा ते तबलाही शिकवायचे, ते गाणंही शिकवायचे. त्याच्यामुळे मला अनेक पैलूंची संगीताची ओळख झाली. आणि तिथून माझा सांगीतिक प्रवास किंवा थॉट्स ह्या सगळ्या सुरू झाल्या. तोवर सुद्धा जे काय होतं ते इमिटेशनच होतं. ऐकलेलं गाणे असाच प्रवास तेव्हाही होता. आणि तो मोस्टली कंटिन्यूड राहायला जोवर स्वतःचे त्याच्यामध्ये थोडीशी अक्कल आली नाही. अक्कल अशासाठी मी म्हणतो की आपण ऐकलेलं जे गात असतो तर ते गाताना आपले डोळे उघडे आहेत का नाही, म्हणजे रादर बंद आहेत का नाही आणि आपण आतले डोळे उघडे ठेवतोय का नाही. तर तो रस्त्यावरती लख्ख प्रकाश पडल्यानंतरच आपण मार्गक्रमण करतोय का हे समजायला वेळ जातो. पण तिथे सोलापुरात एक गोष्ट खूप चांगली झाली की अनेक कार्यक्रम मी केले भजन आणि अभंगांचे की जे तेव्हा सोलापुरातल्या प्रत्येकाला जे गाण्याशी संबंधित होते त्या लोकांपर्यंत माझं नाव पोचण्या एवढे कार्यक्रम झाले. मला आठवतंय 85 साली तिथे सोलापुरातल्या मान्यवर व्यक्ती अशा तरुण भारत नावाचा पेपर होता, त्याच्यामध्ये एक सप्लिमेंटमध्ये आलो होतं. त्याच्यात मी तेव्हा 8 वर्षाचा होतो आणि त्याच्यात माझं होतं नाव. ह्याचं कारण की तेवढे माझे तेव्हा कार्यक्रम सुरू झाले. सो अननोईंगली स्टेजवरचा एक एक्सपिरियन्स किंवा एक्सपोजर असं तेव्हा भरपूर सारं मिळालं. हे कोणत्या वयात? वय वर्ष 7 ते 14, 15. बर. आणि किमान माझे म्हणजे जर 365 दिवस असतील तर माझे 365 दिवसात 60-70 कार्यक्रम तेव्हा सोलापुरात होत होते. बर. आणि ऑलमोस्ट एव्हरी वीकेंड प्लस असे कार्यक्रम तेव्हा सोलापुरात होत होते. आणि मी म्हणलो तसं की इट वॉज मोस्टली एन इमिटेशन. कारण त्याच्यामध्ये आपण आजच्या काळात जे रागसंगीत म्हणतो ते नव्हतं, पण
अभंग आणि भजनं, भीमसेनजींनी गायलेले अभंग, अनुपजींची अनेक सारी भजनं, तेव्हा मला आठवतंय प्लॅटिनम ज्युबिली किंवा त्याच्या डिस्क मिळायच्या, प्लॅटिनम डिस्क, तशा अनुपजींच्या 3-4 कॅसेट्स ना पहिल्या मिळाल्या होत्या. सो तर खूप पॉप्युलर तेव्हा ती गाणी होती, अभंग होते, भजनं होती, तर ती मी सगळी गायचो. आणि बालकलाकार म्हणून जे कौतुक व्हायचं ते खूप झालं. ते सगळं मी एन्जॉय केलं. आणि 14व्या वर्षी मी पुण्यात आलो वयाच्या. आणि मग मी पुण्यामध्ये पिंपळखरे गुरुजींकडे गाणं शिकायला सुरुवात केली. तर तो जो लहानपणीचा जो प्रवास होता तो माझ्या फॉर्च्युनेटली जरी खूप डोळसपणे नाही झाला तरी संगीतातले अनेक पैलू मला त्या प्रवासातनं उलगडता आले. आणि त्याचं कारण माझे शिक्षक तर होतेच, माझे आई वडीलही होते. खूप जास्त हवा डोक्यात न जाऊ देण्याचं सुद्धा मोठं काम माझ्या आई वडिलांनी केलं. त्याच्यामुळे तेव्हा 4थीची स्कॉलरशिप पण मला, म्हणजे शाळेच्या दृष्टीने सुद्धा जे काही चालू असायला हवं तर ते चालू होतं. आणि त्याचा खूप मोठा फायदा ओव्हरऑल म्युझिक एज्युकेशन मध्ये नंतर झाला. त्या 7 ते 14 या वयामध्ये 60 ते 70 कार्यक्रम, म्हणजे तसं म्हटलं तर प्रत्येक आठवड्याला कार्यक्रम. तर ते करत असताना मनाशी तेव्हा पक्क झालेलं होतं की आपल्याला जे काही पुढे करायचे भविष्यात ते ह्या मंडपाखालीच करायचे, आपल्याला जे काही करायचंय ते. आय डोंट रिअली थिंक सो. इट वॉज, म्हणजे खरं सांगायचं तर स्टेजवरती मी खूप एन्जॉय करायचो स्वतःला. एक रुटीन सारखं होऊन गेलं होतं की ऑकेजन प्रमाणे, जसं आजकालच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात असतं की 30-35 गाण्यांचा एक सेट तयार असतो, त्याच्यात सगळे साथीदार मुरलेले असतात, तुमचं ओव्हरऑल ट्युनिंग जमलेलं असतं. आणि मग डिपेंडिंग ऑन द ऑकेजन, डिपेंडिंग ऑन द सेटअप, डिपेंडिंग अपॉन द ऑर्गनायझर, ऑडियन्स, तुम्ही त्यातली काही गाणी सिलेक्ट करता आणि तुम्ही गाता. तर तेव्हा मला नाही वाटत एवढी अक्कल होती की आपण गाण्यामध्ये करिअर आपलं असायला हवं किंवा असेल. किंवा एक गोष्ट नक्की होती की जे करत होतो त्याच्यात प्रचंड प्रमाणात आनंद मिळत होता. रेकग्निशन हा एक भाग असतो, तर तेही भरपूर मिळत होतं. त्याचं कारण असं होतं की मला तिथे ओळखणारी लोकं अनेक होती. आणि पुन्हा त्या सगळ्या लोकांना हे माहिती होतं की हे जे आता कौतुक चाललं हे बालकलाकार म्हणून आहे. त्याच्यामुळे त्या लोकांनी मला जमिनीवर ठेवण्याचं कामही खूप चांगलं केलं. ह्या सगळ्या माहोलमध्ये एक गोष्ट नक्की होती की गाणं चालू तर ठेवणार, पण 100% करिअर गाण्यात करावं असं तेव्हा कधी वाटलेलं मला आठवत नाहीये. आय वॉज रिअली व्हेरी यंग, म्हणजे 7वी-8वी पर्यंत मी सोलापूरला होतो. सो तेव्हा आत्ताच्या काळात तू म्हणशील तर मला असं वाटतं 7वी-8वीतल्या मुलांना कदाचित क्लिअर असेल की आपण काय करायचं. हो, म्हणजे तेव्हा ऍब्सोल्युटली म्हणजे हे काहीच डोक्यात नव्हतं. नक्की गाणं चालू ठेवायचं. पुण्यात गेल्यावरही, आम्ही तेव्हा पुण्यात आलो, तिथेही आपण गाण्यात काही ना काहीतरी चालू ठेवायचं. ही सगळं अगदी 100% होतं. एक पॉइंट फार छान बोललास तू आता की कौतुक होत होतं पण बालकलाकार म्हणून होत होतं. आणि जमिनीवर ठेवण्याचं काम हे त्यावेळेच्या ज्येष्ठ मंडळींनी केलं, हे फार महत्वाचा मुद्दा आहे. तर ते कसं केलं ते मला जाणून घ्यायचं. ह्याचं कारण असं आहे की जशी एक बाजू आहे की आत्ता 8वीतल्या मुलाला जर का किंवा मुलीला विचारलं की तुला कशात रस आहे, तर तो त्याच्या ऍप्टिट्यूड टेस्ट आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये बरोबर, ब्रेन मॅपिंग आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये तो आता सगळं सांगू शकतो की मला काय करायचंय, मग त्याचे स्टॅट्स काय आहेत वगैरे वगैरे असं सगळं सांगू शकतो. किंवा 7वी-8वी मध्ये जर का आत्ता शिकणारा मुलगा मुलगी ज्या वेळेला गाण्याचे कार्यक्रम करायला लागतो त्यावेळेला त्याचे पालक सुद्धा अशा पद्धतीने हे असतात की नाव ही इज अ प्रोफेशनल सिंगर और शी इज अ प्रोफेशनल सिंगर. 8वीतल्या मुलाला किंवा मुलीला चांगलं गात असेल त्याला विचारलं तर पालक म्हणतात तो एवढं मानधन घेईल. तर आपसुकच ते मूल थोडं जमिनीवरनं वरती झालेलं दिसणार. हा फार महत्वाचा संस्कार आहे असं मला वाटतं.
तो त्यावेळेला तुझ्या आई वडिलांनी कसा केला तुझ्यावरती? जमिनीवर ठेवलं म्हणजे काय केलं? एक तर कुठल्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट कधी नव्हती. म्हणजे की गाणं मी करतोय म्हणून मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये प्रचंड प्रमाणात सवलत दिली असं घरातही कधी झालं नाही. दुसरं असं झालं की तेव्हा गाण्यातनं मला जी काय कमाई होत असेल, काहीतरी नक्कीच बरोबर. चालू होता, तर त्या कमाईवरती कुठल्याही गोष्टी अवलंबून नव्हत्या घरामध्ये. तिसरी गोष्ट अशी झाली की मी ज्या शाळेत होतो तर त्या शाळेच्या आमच्या संचालिका केळकरबाई होत्या. तर शी वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर की म्हणजे त्या कदाचित माझ्या आईवडिलांशी बोलताना नक्की असं बोलले असतील की ह्या मुलामध्ये काहीतरी आहे. पण शाळेतही मला कधी गाणं गातो म्हणून कुठल्याही प्रकारचं काही वेगळं सवलती मिळाल्या आहेत किंवा असं कुठेच नव्हतं. ज्यांच्याकडे मी गाणं शिकायचो त्यांनाही हे क्लिअर होतं की आत्ता जे काय चाललंय हे सगळं कोणीतरी दुसऱ्यांनी गायलेली गाणी हा फक्त रिप्रोड्यूस करतोय. पण ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत्या. तर त्याच्यामुळे कदाचित ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना हा अंदाज होता की आय वॉज अबाव ॲव्हरेज, बट मला त्याची जाणीव न होऊ देणं किंवा माझ्यासमोर ह्या प्रकारची कुठलीही डिस्कशन न होणं हे कदाचित त्यांनी तेव्हा पाळलं होतं. त्याच्यामुळे माझे जर तू मित्र बघशील किंवा माझे आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट होतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पेशल ॲव्हेल्स असे मला कधीच नव्हते आणि त्यामुळे ते कधी डोक्यात जायचा प्रश्नही नाही आला. दुसरं असं आलं की सोलापूर मुळातच खूप छोटंसं शहर होतं. त्याच्यामुळे आम्ही सोलापुरातनं पुण्यात आलो. मला जेव्हा हा अवॉर्ड मिळाला अमोल गंधर्व, तर तेव्हा एक पत्रकार परिषद झाली आणि पुण्यामधलं जे काय वातावरण होतं तर त्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित होतो आणि ज्यांच्याकडनं तो अवॉर्ड दिला गेला तर त्या ग्राहक पंचायतीची सगळी लोक आणि असं. तर दॅट वॉज द टाइम व्हेन आय परहॅप्स फर्स्ट रिअलाइज की देर इज समथिंग डिफरंट हॅपनिंग विथ मी. तोवर असं कधी ठीक आहे पेपरमध्ये नाव यायचं किंवा हा कार्यक्रम आहे, लोक यायची, कौतुक करायची, लोक पाया पडायची समजा तिथे, कारण सोलापूरला प्रचंड प्रमाणात पंढरपूर जवळ असल्यामुळे तर अभंगांचे कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्या वयाची लोक पाया पडायची. पण ह्या सगळ्याचा कुठेही मला ते जाणवलं नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय. इट वॉज व्हेरी वेल डिसाइडेड की तुझी रोजची प्रॅक्टिस ही अशी व्हायला हवी गाण्याची, तुझा रोजचा अभ्यास हा असा व्हायला हवा, हे तुझं रुटीन असेल. काही वेळेला जर असं झालं की हां आज शाळेला सुट्टी आहे तर आज तू दिवसभर तुझ्या गाण्याच्या सरांबरोबर सगळं वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहेस आणि मग त्या दृष्टीने जे काय तुला आज मग तुला एखाद दिवस तुला इकडे हे करायचं नाही ते करायचं नाही, दॅट वॉज ऑल ओके. पण कुठल्याही मोमेंटला हे वाटू देणं की नाही यू आर स्पेशल असं घरात झालं नाही, शाळेत झालं नाही किंवा माझ्या गाण्याच्या क्लासमध्ये सुद्धा कधी किंवा गाण्याच्या माझ्या जे काय शिक्षण होतं चालू होतं त्याच्यातही कधी हे झालं नाही. सो दॅट वे ऑल्सो आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट, कारण खूप आता सगळ्यांमध्ये फरक पडलाय. आणि पुन्हा तू जे म्हणतोस की ती क्लॅरिटी मला वाटतं 7वी 8वीत घ्यावी अशी आपल्या वेळेला परिस्थितीच नव्हती की हा मुलगा पुढे जाऊन गायक बनेल. म्हणून एखाद्या ऍप्टिट्यूड टेस्टवाल्यांनी सांगितलंय की नाही ह्याचा उजवा मेंदू का डावा मेंदू जो काय असतो तर तो जास्त ऍक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे हा आर्टिस्ट बनेल किंवा हा क्रिएटिव्ह पर्सन बनेल. तर हे खूप चांगलं झालं कारण दोन्ही बाजूचे मेंदू जे काही राहिले एकाच लेवलला राहिले. त्याच्यामुळे त्याचे अनेक फायदे झाले नंतर. आता खूप सगळ्या गोष्टी बदलल्यात आणि ती क्लॅरिटी तेव्हा नसल्याचाच जास्त फायदा झाला असं नक्कीच नक्कीच. सुरुवातीपासून आपण 2 ते 3 वेळा तुझे लहानपणीचे सुद्धा कार्यक्रम किंवा अभंग आणि भजन हा विषय आला. गायक बोलताना जितका चांगला असतो तितका गाताना देखणा दिसतो.
वा. तर शेजारी हार्मोनियम आहे आणि मला आता मोह आवरत नाहीये, कारण वारीचे दिवस आहेत, आषाढी एकादशी आहे. तर मी फरमाईश करीन की काय माझ्यासाठी ऐकायचं तुला? कुठला अभंग ऐकायचा आहे तुझ्या तुला? मनात जो असेल तो अभंग, याची देही याची डोळा, मला छान ऐकायला मिळेल आणि माझ्या या निमित्ताने बोलत राहायच्या प्रेक्षकांसाठी ऐकवतो. देखील ऐकायला मिळेल. माझा भाव तुझे चरण, माझा भाव तुझे चरण, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरण, माझा भाव तुझे चरण, त्वा मोडिली माझी माया, त्वा मोडिली माझी माया, त्वा मोडिली माझी माया, मी का चढलो तुझ्या पाया, मी का चढलो तुझ्या पाया, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव, माझा माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी. वा 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 वा. माझा भाव तुझे चरणी, इतका सुंदर अभंग. मला हे ऐकत असताना प्रवीण दवण्यांनी फार सुंदर एका ठिकाणी लिहिलं होतं की दुःख पाहुनी दुसऱ्याचे, ज्याचे भरतात डोळे, डोळ्यातल्या त्या पाण्यास तीर्थ भेटायस आले. हो, अशा माणसांचा स्पर्श पांडुरंग होईल. हे मला वा, 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 वा. आता आठवलं आता अचानक की प्रवीण दवण्यांनी एके ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे हीच खरं तर भक्ती संगीताची आणि अभंगाची खरं तर किमया आहे की एकातनं दुसरी गोष्ट आठवते आणि वेगळाच धागा विणला जातो. अशी गंमत असते या सुरावटींची. सुरावटींवरनं मला तुला विचारायचं आहे की मुळात अभंग, भजन ह्याच्या बरोबर शास्त्रीय संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण आपण घेतलं पाहिजे असं तुला केव्हा वाटलं
आणि त्याच्यामध्ये तुला पहिल्यापासून रस होता. हा, म्हणजे आता कसं झालं, मी हे सगळे गायचो. आता हा अभंग किंवा अनुपजींची भजनं, जसं रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. आहा, वा. आता हे गाताना ऐकलेलं तर होतं आणि ऐकलेलं तसं गायचो. मग त्याच्या मागे स्वर असतात हे कळायला लागलं हळूहळू, की प्रत्येक आपल्याला जे ऐकू येतं, तर जे ऐकू येतं ते एक्सप्रेशन, त्याच्या मागे शब्द असतात आणि त्याच्या मागे बॅकबोन सगळ्याचं आहे ते नोट्स आहेत. कारण संगीतामध्ये जे आहेत ते फ्रिक्वेन्सी आहेत. बेसिकली इट इज साऊंड. तर त्याच्यामुळे त्या नोट्स विषयी जाणून घ्यावं असं वाटायचा काळ तो होता जेव्हा मी सोलापुरातनं पुण्यात आलो. तर तोवर माझं राग संगीताचं शिक्षण सोलापुरात चालू झालंच होतं. मी जे शिकायचो ते राग किंवा गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा तेव्हा होत्या. तर त्या परीक्षांमध्ये जे काय गरजेचं होतं तर त्या काही परीक्षा पण दिल्या. तर ते सगळे रागांची ओळख. मग एक स्टेप पुढे जाऊन तेव्हा मला CCRT आपल्याकडे जी संस्था आहे, सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस, तर ती दिल्लीमधली सेंट्रल गव्हर्नमेंटनी चालवलेली एक संस्था आहे. कल्चरल डिपार्टमेंटकडनं ते चालतं. तर त्याच्या स्कॉलरशिप असतात. तर त्यातली स्कॉलरशिपही मला मिळाली होती वयाच्या साधारण 10व्या-11व्या वर्षी. तर ती स्कॉलरशिप सुद्धा राग संगीतासाठी होती. तर ते शिक्षण चालू होतं, पण त्यातला मतितार्थ उलगडण्यासाठी मदत झाली ती म्हणजे पिंपळखरे गुरुजींकडच्या माझ्या सगळ्या शिक्षणाची. तर मी पुण्यात आल्यानंतर साधारण 10-15 लोकांनी सगळ्यांनी त्यांचं एकट्याचंच नाव घेतलं की तू पुण्यात जातोयस तर तू त्यांच्याकडे शिक. इतकं तेव्हा पिंपळखरे गुरुजींचं शिकवणं प्रगल्भ होतंच. त्यांच्याकडे जी मंडळी शिकायची त्यांनी किमान 3 पिढ्या घडवल्या गाण्याच्या. आणि त्यांच्याकडे माझ्या बऱ्याचशा शंकांची निरसनं झाली. कारण ते वय खूप ट्रिकी होतं. मी तुला म्हटलं तसं की खरंच आपण काहीतरी वेगळं करतोय हे जाणवायला लागण्याचं वय होतं, 14-15 वर्षाचं. आणि तेव्हा मी पुण्यात आलो आणि मग त्यांच्याकडे माझं ते खऱ्या अर्थाने राग संगीताचं शिक्षण सुरू झालं. खूप गंमत आता वाटते की सोलापुरात मी जे काय शिकलो ते सगळं हार्मोनियमवरती शिकलो. कारण तेव्हा इलेक्ट्रॉनिक तानपुरे नव्हते. हे तानपुरे सोलापुरात मिळण्याची परिस्थिती नव्हती. पुण्यातनं तानपुरे घेऊन तिथे नेणं, ते मेंटेन करणं इतकं सुद्धा, आणि तेवढा अनुभवही कोणाला सोलापुरात शिकवण्याचाही नव्हता. तर मोस्टली माझं शिक्षण सगळं हार्मोनियमवरती झालं. पण पुण्यात आल्यानंतर पहिल्या दिवशी मला पिंपळखरे गुरुजींनी सांगितलं की हार्मोनियम घरात सुद्धा ठेवू नको, दुसऱ्या घरी नेऊन ठेव आणि तानपुऱ्यावरती गाणं सुरू कर. तर हा जो काय एक मोठा ट्रान्झिशन होतं. तर त्याच्यातनं 2 स्वरांच्या मधल्या ज्या स्पेसेस आहेत किंवा पॉझेस आहेत, की पॉझेसमध्ये सुद्धा गाणं असतं, हे त्यांच्याकडे गेल्यानंतर समजायला लागलं. थॉट प्रोसेसला खत पाणी घालण्याचं काम हे त्यांनी खूप केलं. कारण एखादा कलाकार जेव्हा घडतो तर तेव्हा त्याची जी टेक्निकल बाजू आहे ती चांगली असणं हे कदाचित त्याच्या जीन्समधनं येतं किंवा कदाचित त्याच्या सगळ्या टेक्निकल लर्निंग जे असतं त्याच्यातनं येतं. पण थॉट प्रोसेसला खतपाणी घालण्यासाठी गुरु हवा. आणि जर एखादा कलाकार आणि गायक ह्याच्यामध्ये फरक असतो तो गुरुचा असतो. गुरु समोर बसून
जो शिकतो तो माणूस कलाकार होतो. अदरवाईज गायक खूप असतात. आपण रोज ऐकतो गायक, पण कलाकार कमी आहेत. वा. सो तोवर इमिटेशन होतं, म्हणजे नक्कल होती किंवा कलाकार होतो. तर ते ट्रान्झिशन इथं आल्यानंतर नक्की झालं, कारण त्यांच्याकडे जरी खूप ऑर्थोडॉक्स पद्धतीने ते गाणं शिकवायचे, तरी अनेक गोष्टींचा उलगडा गाणं कला म्हणून कशी असायला हवी ह्याच्यातनं झाला. आणि 10 वर्ष त्यांच्याकडे मी शिकलो आणि प्रत्येक लर्निंग, प्रत्येक सेशन, इथंही तसंच होतं की कुठलंही माझं सेशन क्लास म्हणून कधीच झालं नाही. कारण दिवसातले साधारण 5-6 तास आणि आठवड्यातले साधारण 5-6 दिवस असं मी तिथे असायचो. शाळा समोर होती, नूतन मराठी विद्यालय, आणि त्याच्यामुळे मग तिथेच शाळा भरायच्या आधी सुटल्यानंतर अनेक वेळेला तिथे जाणं व्हायचं आणि अनेक लोकांना ते शिकवत असताना ऐकणं झालं. सो या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला. त्याच्यामुळे हे मोठं ट्रान्झिशन पुण्यात आल्यानंतर झालं. क्लास आणि गुरुकुल पद्धती ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय वाटतं तुला? गाण्यासाठी फक्त आता आपण बोलूयात, म्हणजे थोडंसं अधिकारवाणीने मी बोलू शकतो असा तो सब्जेक्ट आहे. कदाचित अनेक विषयांसाठी ते व्हॅलिड असेल, हे जे काय आर्ग्युमेंट आहे ते. पण कलेच्या विषयामध्ये तुम्ही गुरु बरोबर सानिध्यात किती वेळ आहात गुरुच्या, ह्याच्यानी तुम्ही काय गुरुकडनं घेताय ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. तर सर्वात पहिलं काय होतं, तर गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणामध्ये गुरु बरोबरचं सानिध्य वाढतं. म्हणजे गुरु एखादं गाणं ऐकताना ते कसं परसिव्ह करतोय ह्याच्यानी सुद्धा शिष्य खूप गोष्टी शिकू शकतो. किंवा एखादी सिच्युएशन विच इज कम्प्लिटली आउट ऑफ म्युझिक गुरु कशी हँडल करतोय ह्याच्यातनं सुद्धा अनेक गोष्टी गाण्यातल्या शिकायला मिळतात. ह्याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं काय होतं, तर शिष्य रोज जो रियाज करतो तो गुरुच्या कानावर पडतो. आणि इन माय ओपिनियन दॅट इज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ गुरुकुल सिस्टम. सो अपार्ट फ्रॉम अदर ॲडव्हान्टेजेस, तर मी एखादी गोष्ट गातोय आणि मी एखादी गोष्ट रियाज करतोय. आता जी गोष्ट मला येते ती मी गातो आणि जी गोष्ट मला येत नाहीये त्याचा मी रियाज करतो. सो प्रेझेंटेशन आणि रियाजमध्ये हा फरक असतो. मग मला जी गोष्ट येत नाहीये त्या गोष्टीचा मी चुकीचा रियाज करत राहिलो तर इट्स कम्प्लिटली अ वेस्ट ऑफ टाइम. तर तेव्हाच्या काळात तर ही सवलतही नव्हती की रेकॉर्ड करा, गुरु जे सांगतोय ते रेकॉर्ड करा, किंवा आपण जो रियाज करतोय तो रेकॉर्ड करून गुरुला ऐकवा. कुठलीच पद्धत नव्हती. तर त्याच्यामुळे गुरुकुल सिस्टीमचा हा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज मला वाटतो की तुम्ही तानपुरा घेऊन बसलायत आणि तुम्ही एखादी गोष्ट करताय, ती जर चुकीची असेल तर नेक्स्ट मुवमेंटला गुरुनी तुम्हाला येऊन सांगायला हवं की अरे हे असं नाहीये, हे असं कर. आजही गुरुचं कॉन्ट्रीब्युशन हे शिष्याच्या घडणीमध्ये 5% असतं. पण ते 5% कॉन्ट्रीब्युशन हे उरलेल्या 95%ला इट कॅन मेक ऑर ब्रेक. त्याचं कारण काय करायचं नाहीये हे गुरु अधिकारवाणीने सांगू शकतो. आणि ते सांगणं हे गुरुकुल सिस्टीम मध्ये मला असं वाटतं गुरुकुल पद्धतीमध्ये खूप सातत्याने आणि खूप इफेक्टिव्हली होतं. आता आत्ताच्या काळात तू म्हणशील तर कदाचित सगळ्यांना गुरुगृही राहून शिकता येते, पण आता सुद्धा जी लोक माझ्याकडे शिकतात त्या सगळ्या लोकांना इट इज ऑलमोस्ट अ कंपल्शन की जे तुम्ही रियाज करता ते तुम्ही रेकॉर्ड करून मला पाठवा. कारण रियाज करताना चूक नको. ज्या चुका करायच्या इथे माझ्यासमोर करा गाताना. पण ती सुविधा तेव्हाच्या काळात नव्हती. तर त्याच्यामुळे जेवढा काळ तुम्ही गुरु बरोबर असाल तेवढा काळ तुम्हाला
काही ना काहीतरी गाण्याच्या संदर्भात शिकवून जातो. एक स्टेप पुढे जाऊन स्टेजवरती घडणाऱ्या अनेक गोष्टी असतात, सो मेनी न्युआन्सेस. तर त्या तुम्ही जर गुरु बरोबर असाल कायम, जसं स्टेजवरती पण तुम्ही तानपुऱ्याला गुरु बरोबर आहात, तर देर आर सो मेनी थिंग्स विच त्याला आपण व्हेरी मायनर थिंग्स, ओके, विच नीड्स टू बी ॲडजस्टेड वेन यू आर परफॉर्मिंग, त्या गोष्टी पण शिकायला मिळतात गुरु बरोबर असताना. तर हे सगळे जे ॲडव्हान्टेजेस आहेत हे क्लासच्या गाण्यातनं येणार नाहीत, कधीच येणार नाहीत. त्याचं कारण की क्लास घेणारा आणि क्लासमध्ये जाणारा ह्या दोघांचंही जे रिलेशन असतं ते तेवढ्या 1 तास, आता तर मी 1 तास पण म्हणत नाही, आता कदाचित 40 मिनिटं, अर्धा तास इथपर्यंत आलंय ते. तर त्याच्यातनं बॉन्डिंग नाही होत. म्हणजे तुमचं आणि शिक्षकाचं तर जाऊच दे, तुमचं आणि गाण्याचंही बॉन्डिंग व्हायला हवं ना. ते बॉन्डिंग घडवून येण्यासाठी शिक्षक शुड बी ऍक्टिंग ॲज अ कॅटलिस्ट, तर ते अजिबात होत नाही. त्याच्यामुळे गाणं हा सब्जेक्ट क्लासमध्ये जाऊन शिकण्याचा नाही. गाणं हा सब्जेक्ट गुरुमुखी, शक्यतो 1-on-1 असा शिकण्याचा आहे. कारण जसं आपण इंजिनिअरिंगला मी बघितलं की फर्स्ट इयर इज कॉमन. आपण म्हणतो की 4 वर्षाचा तुमचा सिलेबस आहे. पहिलं वर्ष तू सिव्हिल इंजिनिअरिंग करतोयस, तू कॉम्प्युटर्स करतोयस, तू मेकॅनिकल करतोयस, तू इलेक्ट्रिकल करतोयस, सगळ्यांना फर्स्ट इयर इज कॉमन. तर ते फर्स्ट इयर 4 वर्षाच्या सिलेबसमध्ये फर्स्ट इयर म्हणजे 25%. गाणं शिकण्याचा काळ हा साधारण 15-16 वर्षाचा असायला हवा असतो, असं मी असं म्हणलं होतं, पण असायला हवा. तर त्यातली पहिली 4 वर्ष ही कॉमन गाणं शिकण्याची असतात. तर पहिली 4 वर्ष तुम्ही एकत्र काही लोकांबरोबर जर गाणं शिकलात, जेव्हा तुमचं वयही असं असतं की यू आर डुईंग थिंग्स बिकॉज द पीपल अराउंड यू आर डुईंग सेम थिंग, असं ते वय असतं की आज माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी हे केलं, आज त्यांच्या घरी हे झालं, तर मलाही करायला हवं. तर हे जे वय असतं, बरोबर, ह्या वयात पहिली 4 वर्ष संपायला हवी. आणि त्याच्यानंतरचं जे शिक्षण आहे ते तुमचं हळूहळू करत इंडिव्हिज्युअल पाहिजे. कारण प्रत्येक माणूस हा जेवढा माणूस म्हणून वेगळा असतो तेवढाच कलाकार म्हणूनही वेगळा असतो. राईट. त्याचे प्रत्येकाचे लाईफ एक्सपिरियन्सेस वेगळे असतात. त्याचे प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयी, त्याच्या सोशल बिहेवियर्स, त्याच्या सोशलायझेशनच्या सवयी, मित्रमैत्रिणी, हे सगळं हळूहळू करत बदलत जातं. घरातलं वातावरण, त्याचं शिक्षण, या सगळ्या गोष्टींचा गाण्यावरती प्रभाव पडायला सुरुवात होते. आणि मग काही काही गोष्टी या तुम्हाला तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये इन्कॉर्पोरेट करून घ्यायला लागतात. ते काम गुरु जो 1-on-1 शिकवत असेल, गुरुमुखी तुम्ही एखादी गोष्ट ऐकत असाल आणि त्याप्रमाणे तुम्ही अंमलबजावणी करत असाल तुमच्या रियाजात, तर ते फास्ट पेसनी होतं. त्याच्यामुळे खूप मोठा फरक आहे. क्लास इज समथिंग वेअर यू कॅन स्टार्ट युअर जर्नी, यू कॅन गेट इंट्रोड्यूस टू द सब्जेक्ट, इथपर्यंत क्लास. त्याच्यानंतर वेन इट कम्स टू थिंकिंग म्युझिक, इट हॅज टू बी गुरु. मग आता गृही राहून प्रत्येक वेळेला ते शक्य होईल असं नाही, पण जेवढं शक्य तेवढं सानिध्यात राहून करणं हेच गुरुकुल म्हणून आता आपण म्हणूयात आणि मान्य करूयात, पण त्याची गरज आहे. तो जो ठहराव हा फार छान शब्द आहे. म्हणजे बेसिकली की जो असणं फार आवश्यक आहे. म्हणजे मी एका मुलाखतीमध्ये पंडित भीमसेन जोशी म्हणताना ऐकत होतो की मुळामध्ये रियाज ही तर खूप पुढची गोष्ट झाली. 2 तास सलग मांडी घालून बसणं याचा पहिले सराव होणं आवश्यक आहे. त्याला आपण बैठक असं म्हणतो. तर बैठक ही अशी पाहिजे की मग बसल्यानंतर 10 मिनिटांनी चुळबुळ सुरू केली, एक पाय वर गेला, एक पाय खाली गेला, याला बैठक म्हणत नाही. तर मुळामध्ये पहिला सराव त्याचा करणं हे आवश्यक आहे. तर मुळात या सगळ्यामध्ये ठहराव जो आहे तोच आता कुठेतरी हरवतोय. म्हणजे गुरुकुल पद्धतीने शिकणं
हे जरी क्रमप्राप्त असलं तरी सुद्धा आत्ताचा काळ हा त्याला परमिशन देतो का, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, थोडंसं पुढे जाऊन की मुळामध्ये आज गाणं शिकणारा जो वर्ग किंवा जी पिढी आता येते त्यांना ते एक माध्यम खुणावतंय, ज्याला आपण टीव्ही माध्यम म्हणतो, किंवा रियालिटी शोजसाठी तयारीच करायची आहे कारण मला इंडियन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आहे, तयारीच करायची आहे कारण मला सारेगमपमध्ये भाग घ्यायचा आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यातून मिळणारा एका रात्रीचा फेम, एका रात्रीतनं तो मिळत नाहीये, तो एका रात्रीचा फेम आहे बेसिकली. सो तो मिळवण्यासाठीचा चाललेली ती धडपड, त्यामुळे क्लासचं पेव फुटलंय तसं म्हटलं तर थोडंसं अधिकारवाणीने तू त्याच्यावरती छान प्रकाश झोत टाकू शकतोस की गाणं शिकायचं आहे ना तर ते अशा पद्धतीने शिकणं आवश्यक आहे, जर तुम्हाला हे माध्यम सिरियसली घ्यायचं असेल तर ह्याच्यावरती तुझं फ्रँक ओपिनियन, मत किंवा काय? आता आपण एखादी कला जेव्हा सादर करतोय तेव्हा माध्यम तर पाहिजे. आता ते माध्यम आपण जे म्हणतो तर त्या माध्यम या शब्दाची आता डेफिनेशन बदलत चालली. त्याला कलाकार जबाबदार आहेत का? तर नाही. त्याला अशी लोक जबाबदार आहेत की जी कलाकारांच्या जीवावरती पैसे कमवण्याला खूप आतुर आहेत. तर रियालिटी शोज इज लाईक कोंबड्याची झुंज आहे ती. त्याच्यात कुठला कोंबडा जिंकला ह्याच्यामध्ये कोणाला काही देणं घेणं नसतं फार. त्याचं कारण असं आहे की ती झुंज बघण्यासाठी लोक येतात, गाणं ऐकण्यासाठी किती लोक येतात तिथे, कारण ती गाणी लोकांनी अनेक वेळा ऐकलेलीच असतात ना. जर आज लता दीदींची गाणी, आशाजींची गाणी, किशोर कुमारची गाणी, अगदी अरिजितची गाणी किंवा सोनू निगम, हरिहरन, ह्या सगळ्या लोकांची गाणी आपण आज नॉट इवन अ क्लिक, तुम्ही नुसता त्या गाण्याचा विचार केलात तरी आता तुम्हाला ते गाणं दिसतं, समोर दिसायला लागतं. तर ते गाणं मी दुसऱ्याच्या तोंडून, की जो एक इमिटेटर आहे, त्याच्या तोंडून मी ऐकायला कशाला जाईन. तर रियालिटी शोमध्ये समजा त्या रियालिटी शोने असं ठरवलं की अर्धा तास एकाच माणसाच्या गाण्याचा कार्यक्रम करायचा, तर किती TRP येईल? तर तो नाही येणार. त्याचं कारण आज तो माणूस जे काय गाणार आहे ते लोकांनी अनेक वेळेला ऐकलंय, पण आपल्याला ना एक सवय लागून गेली आहे की कोण जास्त चांगलं आहे हे ठरवण्याचा अधिकार आज प्रेक्षकाला मिळाला. तर तो जो अधिकार मिळालाय ना, तो एन्जॉय करण्यासाठी लोक रियालिटी शो बघतात. हे कलाकाराला लवकरात लवकर समजेल तो दिवस चांगला. कारण आज IPL पण सुरूच आहे ना. हो ना. मग IPL मध्ये आज आपण एखाद्या बॅट्समनची एखादी इनिंग बघितली की स्वप्नील अस्नोडकर आला होता, ओके, जो पहिल्या IPL मध्ये, दुसऱ्या IPL मध्ये का, ही वॉज लाईक अ सेन्सेशन. पुढे काय झालं आज माहिती नाही. त्याचं कारण लोकांना हे लक्षात नाही राहत ना की तो कुठल्या इनिंगला कसं खेळला, सिच्युएशन काय होती, हे लोकांना लक्षात ठेवायची गरजच नाही राहिली. लोकांना हे हवंय की माझी एंटरटेनमेंट किती छान होती. आता इथे गाण्याच्या क्षेत्रात तेच आहे. गाणं हा सब्जेक्ट असा आहे ना प्रथमेश, की गाणं हे कॉम्पिटिशननी करायची गोष्ट नाहीये की आज 100 मीटरची शर्यत लावली आहे आणि 10 लोक पळतायत आणि मग मी एकदम एक्साइटमेंटनी ती बघतोय की विदिन 10 सेकंड्स आय एम गोइंग टू गेट द रिझल्ट. आणि बाकीच्यांना जे काय उरलेल्या 9 लोकांना जे काय फेल्युअर येत आहे तर ते पण मला बघण्याची उत्सुकता आहेच आहे ना की हाऊ दे रिॲक्ट. तर गाणं तसं नाहीये ना. गाणं हे स्वानंदासाठी करायची गोष्ट आहे पहिले, सर्वात पहिले. नंतर ती तू जे सुरुवातीला म्हणलास
की ते अनुभूती घेण्याची गोष्ट आहे. बरोबर. आणि मग हे सगळं करून झाल्यानंतर लोकांना पण ती अनुभूती द्यावी म्हणून करण्याची गोष्ट आहे. ह्याच्या एक्झॅक्ट उलटा प्रवास हा रियालिटी शोचा असतो. बिकॉज यू आर सिंगिंग फॉर समवन एल्सेस प्लेजर, यू आर नॉट सिंगिंग फॉर युअर ओन प्लेजर. मग हे कलाकाराला कळलं समजा, तर मला असं वाटतं की त्या कलाकाराला ही अक्कल पण लवकर येईल की ह्याच्यातनं जे काय मला मिळतंय तर ते एका रात्रीचं आहे, तू जे म्हणलास ते. कारण ते एका रात्रीचं तुला दिल्यानंतर देर आर ॲटलिस्ट 100 पीपल हु आर रनिंग देअर फॅमिली. सो इंडस्ट्रीच्या दृष्टीने ते चांगलं आहे का? एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या दृष्टीने हो. म्युझिक इंडस्ट्रीच्या दृष्टीने नाही. म्युझिक ॲज अ सब्जेक्ट तुम्ही एखादं तरी पाऊल पुढे टाकता का? तर नाही. कारण शेवटी ते गाणं जे काय कौतुक होतं ते ओरिजिनल पहिल्यांदा ज्यांनी गाणं गायलंय त्याच माणसाचं कौतुक होतं. म्हणजे किती किशोर कुमार सारखं गायला, एक्झॅक्ट किशोर कुमार सारखं गातो, हेच होणार आहे. आणि हे अजून पुढची 25 वर्ष जरी रियालिटी शो चालू राहिले तरी हेच होणार आहे. त्याचं कारण की किशोर कुमारनी जे गाऊन ठेवलंय, लता दीदींनी जे गाऊन ठेवलंय ते अनंत काळासाठी अबाधित आहे. मग त्याच्यावरती आपली पोट भरणारी लोक अनेक असणार आहेत. त्याला थांबवावं असं आपण काही करायची गरज नाही. पण ॲज अन आर्टिस्ट म्हणून आपण जर काही कॉन्ट्रीब्युट करणार असलो, ॲज अन आर्टिस्ट म्हणून जर आपलं काही कर्तव्य असतं तर ते जर आपण पार पाडणार असतो तर रियालिटी शो इज नॉट द ऑप्शन. हे पालकांना जेवढ्या लवकर कळेल तो दिवस सोनियाचा. फार महत्वाचा मुद्दा आहे हा, की हे पालकांना जेव्हा कळेल तो दिवस सोनियाचा. कारण खरं आहे की पालकांच्याच एक्सपेक्टेशन्स अशा वाढलेल्या आहेत की मुळामध्ये वाढलेल्या म्हणण्यापेक्षा चुकीच्या आहेत की हे करायचं असेल तर तुला इथे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कम्पॅरिझन. म्हणजे खरं तर तूच चांगला गायलास पण त्याचं काहीतरी वेगळंच वशिला आहे, किंवा तो कसा काय पुढे गेला आणि तू कसा काय थांबलायस. तर हे जी चढावड आहे ना, ही चढावड जसं म्हणाल तसं की गाण्यामध्ये असू शकत नाही. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत, पण आता त्या पण आल्या आहेत. म्हणजे काय झालंय आता म्हणजे एकेकाळी रियालिटी शोज मधनं ठीक आहे, मी हेही एक वेळ समजू शकतो की चॅनल्सना त्यांना त्यांचा प्रेक्षक वर्ग अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून हे सगळं चाललं होतं. पण आता तर असं झालं की त्या कॉम्पिटिशन सुद्धा ज्या होतात त्या सुद्धा बायस्ड आहेत. म्हणजे अनेक वर्षापूर्वी मी एका रियालिटी शोजला, बिकॉज गुरुजी अजय चक्रवर्ती तिथे जज म्हणून होते, मी त्यांच्या बरोबर म्हणून गेलो होतो. ह्या गोष्टीला सुद्धा आता मे बी 15 वर्ष झाली असतील. पण दॅट वॉज द टाइम व्हेन इट हॅज ऑलरेडी स्टार्टेड क्रीपिंग इन, की आधीच ठरलेलं असतं की कोणी पुढे जायचंय. आधीच हे ठरलेलं असतं की बिकॉज ऑफ द बॅकग्राऊंड, बिकॉज ऑफ अ स्टोरी, फायनली इट इज अ स्टोरी विच everyone sells. Okay, as a musician also, when I'm on stage, I'm selling my own story. Not selling, but I'm at least expressing my own story. तर चॅनलची लोक तेच करतात. सो अनलेस दे गेट अ स्टोरी दे वोंट गेट द TRP. सो आता तर तेही बिघडलंय सगळं. म्हणजे ती पण इक्वेशन्स बिघडलेली आहेत. मग तुम्ही तिथे जाऊन एखादं तुमची कला प्रेझेंट करणं हे होत नाही. तुम्ही तिथे जाऊन एखादं गाणं पुन्हा तिथे जाऊन रिप्रोड्यूस करता. मी मगाशी जे म्हणलं की एक गायक आणि एक कलाकार ह्याच्यामध्ये इमिटेटर आणि क्रिएटरचा फरक आहे. सो इफ यू आर नॉट क्रिएटिंग एनिथिंग यू डोंट हॅव राईट टू बी कॉल्ड ॲज अन आर्टिस्ट. यू कॅन कॉल युअर सेल्फ अ सिंगर. सिंगर्स कॅन बी प्लेंटी, की जे अप्रतिम गळा घेऊन आलेले आहेत वरनं आणि ते छानच गातात. अनेक लोक आहेत जी लोक खूप छान गातात आणि जी लोक खूप चांगलं इमिटेट करतात.
ते तेवढ्यापुरतं ऐकून सोडून द्यावं इथपर्यंतच जातात. हा, एक गोष्ट होते की आपल्याकडे बिकॉज द मार्केट इट सेल्फ इज व्हेरी हाय, आपल्याकडे कसं आहे की ऐकणारी लोकच अनंत आहेत. तर त्याच्यामुळे कुठला ना कुठला तरी ऑडियन्स हा मिळत राहतो आणि गाडा पुढे सरकत राहतो. पण अनुभूती किंवा स्वानंद किंवा एक आध्यात्मिक आनंद, अजून एक स्टेप पुढे जाऊन मी म्हणेन, तर हे सगळे यू आर प्रेटी मच डिप्राइव्ड ऑफ. आता ह्याची दुसरी बाजू मी सांगतो की जर एखादी व्यक्ती अशी आहे की जी गुरुकडनं शिकतीये, 15-17 वर्ष रियाज केलेला आहे आणि ती जाऊन त्या स्टेजवरनं काहीतरी अधिकारवाणीने सांगतेय, तर असे काही रियालिटी शोज घडले भविष्यात की ज्या व्यक्तींनी 15-17 वर्ष रियाज केलेला आहे छान, ज्याला सांगितलं की आज तू तासभर बसून आज यमन गा किंवा भूपाली गा, तर तो ते करू शकेल. आणि ते सगळं कॉम्प्रेस करून 5 मिनिटाच्या एखाद्या परफॉर्मन्समध्ये तिथे त्यांनी प्रेझेंट केलंय आणि तो अधिकारवाणीने ह्याविषयी बोलतोय की जे मी तर प्रेझेंट केलं त्याचा सगळ्याचा बॅकबोन हा आहे. असे रियालिटी शोज झाले तर म्युझिक ॲज अ सब्जेक्ट म्हणून नक्की पुढे येईल. कारण त्याला अमेझिंग मास अपील आहे त्या गोष्टीला. तिथे जे सांगितलं जातं ते श्रवण करणारी, ग्रहण करणारी, आत्मसात करणारी आणि फॉलो करणारी अशी असंख्य लोक आहेत. मग तिथे जाऊन समजा पार्टिसिपंट्सनी नाही पण जजेसनी तरी हे सांगणं की हे आपण जे सगळं ऐकतोय तर हे सगळं आहे, हे सगळं छान आहे, पण ह्याला हे असं असायला हवं. हे ज्या दिवशी ह्या गोष्टीला जेव्हा जास्त महत्व येईल तेव्हा त्या रियालिटी शोजमुळे काहीतरी गाण्याचा विकास होईल. अदरवाईज आता म्युझिक म्हणून किंवा म्युझिक ॲज अ सब्जेक्ट दे आर नॉट हेल्पिंग. याच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणू फक्त कलाकार किंवा गायक लोकच नाही तर अनेक प्रेक्षक सुद्धा की ज्यांना माहिती नसतात काही गोष्टी. आता म्हणजे मला तुला विनंती करावीशी वाटेल एक की एका रागामध्ये, एकच राग कोणताही, त्याच्यामध्ये वेगवेगळी एक्सप्रेशन्स दडलेली असतात. वेगवेगळ्या एक्सप्रेशनवरती वेगवेगळ्या सुरावटी झालेल्या आहेत, वेगवेगळी गाणी झाली आहेत, पण त्याचा राग एकच आहे, त्या रागाच्या सुरावटी एकच आहेत. जर का पटकन गाणं शिकणाऱ्याला जर विचारलं की बाबा आता या गाण्याचा राग काय, तर तो म्हणेल मला नाही सांगता येणार, पटकन नाही सांगता येणार. असा प्रेक्षक पण आहे की जो आवडीने शास्त्रीय संगीत ऐकतो परंतु त्याला हे माहिती नसतं की याही गाण्याचा राग हाच आहे आणि याही गाण्याचा राग हाच आहे. तर याच्यावरती तू काय सांगू शकशील आणि थोडीशी डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय गोष्ट करून दाखवू शकशील? कसं आहे की आधी भाषा झाली आणि मग त्याचं व्याकरण आलं. बरोबर. पण जेव्हा मला एखाद्या विषयावर एखादा ग्रंथ लिहायचा आहे तेव्हा मला भाषाही माहिती पाहिजे, मला कलोक्युअल भाषाही माहिती पाहिजे, मला शुद्ध भाषाही माहिती पाहिजे, मला ती लिहिताही आली पाहिजे, मला त्याचं व्याकरणही माहिती पाहिजे. तर ग्रंथ लिहायची जेव्हा वेळ येते तेव्हा ते रागसंगीतात कन्व्हर्ट होतं. पण जर तू म्हणशील की तुला एक जागा दिली आहे आणि त्या जागेत तुला डेप्थवरती काम करायचं आहे, तुझ्या बाउंड्रीज ठरलेल्या आहेत, पण डेप्थ मला जी मिळते ती अनलिमिटेड मिळते. त्याच्यामुळे राग संगीत हे डेप्थला जाण्याची क्रिया आहे किंवा रागसंगीत प्रेझेंटेशन इज एक्सप्लोरिंग द डेप्थ. आता जेव्हा राग संगीतात मी डेप्थ कमी कमी करायला लागतो तेव्हा मला विड्थ आणि ब्रेड्थ वाढवायला लागते. मग ती हळूहळू वाढत जाते. जसं राग संगीताकडनं मी ठुमरीकडे येतो, ठुमरीकडनं मी गझलकडे येतो, गझलकडनं मी अजून एखाद्या बॉलिवूड संगीताकडे येतो. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं तर बाउंड्रीज माझ्या फ्लेक्सिबल होत जातात.
तेवढे रिजिड ठेवता येत नाहीत. तर जेव्हा म्युझिक डायरेक्टर्स काम करतात तर तेव्हा ते एखादी सुरावट घेऊनच काम करतात. मग ती सुरावट जी असते ना तर ती आपल्याकडे आपण एक थाट सिस्टीम म्हणतो. जे गाण्यामध्ये आपण बेसिक 10 थाट मानलेले आहेत. साऊथ इंडियन म्युझिकमध्ये 72 वेगवेगळे थाट आहेत. तर गाणी जी आहेत ना ती रागावर आधारित नसतात, ती त्या थाटावरती आधारित असतात. मग त्या थाटातले 4-5 राग जे जवळजवळचे आहेत तर ते त्या गाण्यात डोकावतात. एक राग प्राईम असतो की ज्याला आपण म्हणू शकतो की ह्या रागावरती बेस्ड आहे. पण एखाद्या थाटामधलं जेव्हा गाणं असतं तेव्हा त्याच्या आजूबाजूचे अनेक राग त्या गाण्यात डोकावतात. सुरावट ही त्या थाटाशी एकनिष्ठच असते. एकदम अचानक दुसरंच काहीतरी आलंय असं गाणं कधीच कानाला गोड वाटत नाही. त्याच्यामुळे मी तुला सुरुवात तिथून केली की आधी भाषा येते. त्याच्यामुळे माझ्या मते हे जे काय राग आम्ही जे काय गातो हे कधी ना कधीतरी लोकसंगीतात प्रचलित असणार आहेत. मग ते जेव्हा पुढे शिकवायची वेळ आली तेव्हा त्याचे डिफाईन नियम पाहिजेत. मग लोकांना असं लक्षात आलं की अरे येस, ह्या एकच एवढी सुरावट घेऊन ह्याच्यामध्ये खूप जास्त इनडेप्थ काम करता येत आहे. मग त्याला काहीतरी एक नाव द्यायला हवं. मग त्याला लोकांनी राग हे नाव दिलं. सो इट इज नथिंग व्हेरी यू मे से की खूप काही सिरियस आहे किंवा खूप काही वेगळं आहे ही सगळी गाणी किंवा हे सगळे जॉनर्स, असं नाहीये. सुरावटी सेमच आहेत. 12 स्वर आहेत गाण्यामध्ये. 12 स्वरांच्या व्यतिरिक्त काही नाही. ते 12 स्वर एकमेकांना आपण जेव्हा एखादी साऊंड वेव्ह बघतो, थोडंसं फिजिक्स बोलायचं झालं तर साऊंड वेव्हला फ्रिक्वेन्सी असते. ओके, आणि ती एक कुठलीही फ्रिक्वेन्सी तू घेतलीस तर त्याच्या हाफ फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज इम्पॉर्टंट. ओके, बिकॉज दे आर इन सिंक्रोनायझेशन विथ इच अदर. सो तू एक कुठलीही फ्रिक्वेन्सी घेतली आणि त्याला हाफ केलं, त्याला हाफ केलं, त्याला हाफ केलं, तर 12 इटरेशन्स नंतर यू आर कमिंग बॅक टू द सेम फ्रिक्वेन्सी. तसंच स्वरांमध्ये पण आहे की तू सापासून सुरू केलं, मग त्याला हाफ केला, मग त्याचा हाफ केला, मग त्याचा हाफ केला, असं करत करत यू फायनली कम बॅक टू सा. मग 13वा स्वर म्हणून नाहीये ना, 12 स्वर आहेत. मग हे कानाला गोड वाटण्याचं कारण की ते एकमेकांशी कायम निगडीत आहेत. मग प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा असा आपला एक युनिव्हर्स आहे. मग त्याला आपण म्हणतो की मी सी शार्प मध्ये गातो, तू डी मध्ये गातो, कोणीतरी एक फिमेल सिंगर आहे ती ए शार्पला गाते. सो हे सगळे पिच झाले. त्या पिच प्रमाणे त्याचं एक स्वतःचं युनिव्हर्स तयार होतं. त्याचे 12 स्वर तयार होतात. सो इलस्ट्रेटिव्ह तू जे म्हणलास तर ते आपण एक एक्झाम्पल असं बघू की कुठला बघूयात, काफी बघूयात आपण. आता काफी नावाचा थाट आहे. ओके, तर त्याच्यामध्ये अनेक राग आहेत. काफी हा त्यातला पहिला राग म्हणून घेतला तर त्याची सुरावट ही रे म प रे म प नि द प म प ग रे म ग रे नि द सा. सो आम्ही म्हणतो की गंधार कोमल आणि निषाद कोमल हे 2 स्वर कोमल, बाकीचे सगळे स्वर शुद्ध, म्हणजे काफी. आता ह्याच्यात भिंपलास नावाचा एक राग आहे की जो हेच स्वर वापरतो, फक्त अरेंजमेंट बदलते. ग म प नि सा नि द प म प ग रे सा. भिंपलास. बागेश्री नावाचा एक राग आहे. ग म ध नि द म प द ग रे सा. तर आता हे सगळे राग अनेक गाण्यांमधनं डोकावतात, पण हे सगळी काफी थाटावर बेस्ड गाणी आहेत. म्हणजे आता
चुपके चुपके पासून सुरुवात करू. परहॅप्स द मोस्ट पॉप्युलर गझल. हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है. चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है. आता ह्याच्यामध्ये साप सागर सामरेनी मी सारे गरे ग आहे. काफीचे स्वर अरेंजमेंट काही वेळेला काफीतली आहे, काही वेळेला भिंपलासची आहे. प प प नि द म प प भिंपलास आहे. धनी भिंपलास नाहीये, काफी आला. सो ही सगळी सुरावट काफीशी निगडीत आहे. मग ह्याला मी म्हणेन की हा काफी थाटावरती आधारित गाणं. आता ह्याच्याच सारखं जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं. सेम गझलच आहे. मैं तो मरकर भी मेरी जान तुझे चाहूंगा जिंदगी में तो सभी. पुन्हा गझल. आता थोडस समजा फिल्म म्युझिक कडे आलो. आता हा सगळा याची सुरुवात भिंपलासपासून आहे. नैनों में बदरा छाए बिजली सी चमके हाय ऐसे मैं बलम मोहे गरवा लगाए. नैनों में बदरा छाए निसा ग म पनी द प प प पनी. इथे परत राग चेंज झाला. ध सा सा. सो इथे राग बदलला, पण ऑल आर एफिलिएटेड टू काफी. आता थोडं अजून अलीकडचं. तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए. ना हो तू दास तेरे पास पास मैं रहूंगा जिंदगी भर. ना हो तू दास तेरे पास पास मैं रहूंगा जिंदगी भर. सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया. तुम्हीने दिल खिले और जीने को क्या चाहिए. परत सेम प सा सा पनी. सगळे स्वर काफीचेच. मग ग प म ग रे नि सा ग. आता ह्याच्यातनच खिलते है गुल पा ग ग म ग रे सा. खिल के बिखरने को मिलते है दिल. यातनच मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले कभी मुस्काए कभी छेड़े कभी बात करे. राधा कैसे न जले राधा कैसे न जले आग तन मन में लगे. राधा कैसे न जले राधा कैसे न जले. आता ग म ध बागेश्री. सो हे सगळे राग डोकावत राहणार. धानी नावाचा एक राग आहे, तो पण ह्याच फॅमिलीतला आहे. सो हे सगळे राग डोकावत राहणार. आता हेच थो बदलून थोडासा. उजडी रहील
उजड हवून उजडी रहिले उजड हवून निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. सगळा बिनपलास किंवा सगळा काफी किंवा सगळा भाग्यश्री सगळे आजूबाजूनी जाणारे राग. अजून काही गाणी आता ह्याच्यातलीच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. इथून पुढे जे सगळ्यात तुझ्या जो रसिक वर्ग आहे किंवा जो सबस्क्रायबर्स आहेत जेव्हा केव्हा ऐकाल तेव्हा ते जास्त गोळसपणे ऐकलं तर कलाकाराला सुद्धा ते सादर करायला मजा येईल. म्हणून हा सगळा खटाटो. बरोबर. जा जा रे अपने मंदरवा जा जा रे अपने मंदरवा सुन पावेगी सासन नदिया जा जा रे अपने मंदरवा. ही एकदम भिंपलास प्युअर बंदी झाली. तशीच आता जा रे जा रे जा रे जा कोयलिया जा रे जा रे जा रे जा कोयलिया बन में जा रे बुआ डारे जला दे सुर का दिया जा रे जा रे जा रे जा. काफी तशीच कौन करत तोरी बिनती बिहरवा मानो ना मानो हमारी बात कौन करत तोरी बिनती बिहरवा. आता हे शेवटचे 3 मी जे गायलो त्या रागांच्या बंदिशी. मग त्या बंदिशी मी जेव्हा गातो तेव्हा माझ्यावर बंधनं जास्त येतात. मग मी डेप्थ एक्सप्लोर करतो. जेव्हा मी फिल्मचं गाणं गात असतो तेव्हा ती बंधनं नसतात, कमी असतात. मी काही भाग ह्या रागातला काही भाग त्या रागातला शब्दाला अनुसरून जो जास्त ऍप्ट आहे असा भाग मी प्रत्येक रागातला वापरतो. बिकॉज तिथे द एम इज टू क्रिएट इम्पॅक्ट इन 5 minutes. इथे द एम इज नॉट टू क्रिएट एन इम्पॅक्ट. इन द सेन्स द एम इज टू गेट इन टू अ मेडिटेटिव्ह मोड. त्याच्यामुळे जेवढा एक्सपान्स जेवढा सूर एक्सपांडेड जेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त तर मी हे सगळे राग जे आहेत किंवा या बंदिशी आहेत या मी 1 तास गातो. मग तिथे मला स्टेप बाय स्टेप पुढे जाण्यासाठी वाव असतो. पण अप्रोच आणि व्हॉइस थ्रू एवढ्याच गोष्टी बदलतात. बाकी म्युझिक इज ऑल सेम. इट्स नॉट गोइंग टू बी इन्फिरियर और सुपिरियर. कारण 5 मिनिटात इम्पॅक्ट घडवून आणणं पण तेवढंच अवघड आहे. पण लेट इट बी फॉर द फर्स्ट टाइम. यू शुड सिंग दॅट सॉन्ग फॉर द फर्स्ट टाइम. यू शुडंट बी कॉपिंग द सॉन्ग. की जे दुसऱ्याने कोणी गाऊन ठेवलंय ते गाऊ नका. म्हणजे मग प्रश्न नाही. म्हणजे मग यू कॅन बी स्टील कॉल्ड ॲज अन आर्टिस्ट. खरं तर ऐकत राहावं असाच हा भाग होणार आहे मला माहिती होतं पहिल्यापासूनच. आणि पार्ट 2 व्हावा का काय असं पण वाटतं मला कधी कधी. पण जाताना एपिसोडची सांगता करताना मला 2 गोष्टी. एकतर या भागाची सांगता सुरांनीच व्हायला पाहिजे. त्याशिवाय तरच त्या संपूर्ण भागाला अर्थ प्राप्त होईल. त्याच्या आधी मला एक फक्त विचारायचं आहे की संगीताचा प्रसार जास्तीत जास्त व्हावा आणि आजच्या प्रेक्षकांना सकस असं ऐकायला मिळावं याच्यासाठी तू एक धडपड करतोयस. ते म्हणजे तू एक दरवर्षी महोत्सव
घेतोस, भरवतोस आणि तो अतिशय लार्ज स्केलला भरवतोस, तर थोडंसं त्या महोत्सवाविषयी ऐकायला आवडेल आणि त्याच्या पाठीमागची तुझी भावना काय आहे ते पण जाणून घ्यायला आवडेल. गेला तासभर आता बोलतोय आपण, कदाचित जास्तच. तरी आपण माझ्या 2च गुरूंविषयी बोललो. हो. अ, माझी अजूनही जी साधनं चालू आहे ती कलकत्त्याला पंडित अजय चक्रवर्तींकडे चालू आहे. तर त्यांच्या सगळ्या शिकवण्याच्या पद्धती किंवा या विषयी आपण बोललो नाही. तू म्हणलास तसं आपण एक कधीतरी पार्ट 2 करू. पाहतो. हा. पण मी जेव्हा कलकत्त्याला गेलो पुण्यातनं, तर तेव्हा मला असं लक्षात आलं की पिंपळखरे गुरुजी ज्यांच्याकडे मी पुण्यात शिकलो, हं. तर त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीने त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मी अशा एका स्टेजला होतो तेव्हा की आय कुड हॅव ॲब्सॉर्ब्ड एनी जॉनर, ज्याला आपण आत्ता संगीताच्या काळामध्ये घराणी म्हणतो. हं. तर पिंपळखरे गुरुजींचं कॉन्ट्रीब्युशन इतकं मोठं आहे संगीताच्या क्षेत्रामध्ये की त्यांच्याकडे शिकणारी अनेक लोक ही पुढे जाऊन वेगवेगळ्या घराण्यांमध्ये जाऊन शिकली. हं. तर त्यांनी सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असं केलं की त्यांनी आम्हाला कुठल्याही बाटलीत अडकवलं नाही. आणि हे सगळं मला जे आठवत होतं हे सगळं 1998 सालचं, की जेव्हा मी त्यांच्याकडे शिकणं थांबवलं किंवा त्यांनी त्यांचं शिकवणं थांबवलं. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा 2010-11 साली तेव्हा आय वॉज ऑल्सो वर्किंग ॲज अन इंजिनियर. आणि तेव्हा असा विचार आला की त्यांना ट्रिब्यूट म्हणून काही ना काहीतरी असावं. आणि पुण्यात तेव्हा कल्चरली, आजही पुण्यात खूप कल्चरली ॲक्टिव्ह ऑडियन्स आहे. तर त्या लोकांना पिंपळखरे गुरुजींचं नाव, त्यांनी केलेलं काम हे सगळं माहिती व्हावं म्हणून आपण काहीतरी सुरू करावं. तर आम्ही 2011 प्लॅन केला. आम्ही 2013ला पहिल्यांदा एक प्रयत्नही केला की एखादा कार्यक्रम असा घडवून आणावा. समहाऊ सगळ्या गोष्टी जुळून नाही आल्या. मग 2016ला मी असं ठरवलं की जो काही खर्च असेल तो आपण इंडिव्हिज्युअली करायचा आणि लेट अस स्टार्ट समथिंग विच इज ॲन ॲन्युअल इव्हेंट. आणि 2016 साली आम्ही गंगाधर स्वरोत्सवचा पहिला इव्हेंट म्हण किंवा पहिला कार्यक्रम म्हण तर तसा केला. तेव्हा गाण्याच्या उत्सवांचा इव्हेंट झालेला नव्हता, असा काळ होता. किंवा असं म्हण की ह्या सगळे जे आत्ता गाण्याकडे बघण्याचा लोकांचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो तेव्हा तयार झालेला नव्हता. तर 16 साली आम्ही हे सुरू केलं. तेव्हा 1 दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही केला, ज्याच्यामध्ये पंडित सुरेश तळवलकर त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. आणि मग असं ठरलं की नाही, हा कार्यक्रम आपण दरवर्षी करायचा. त्याच्यासाठी जी काय तोशीस आहे, कारण फॉर्च्युनेटली मी तुला म्हटलं तसं की तेव्हा मला एक जॉब होता आणि तेव्हापासनं ते आत्ता गेली 11 वर्ष आपण हा उत्सव करतोय. तर आत्तापर्यंत असं कधी आर्थिक विवंचनेमुळे उत्सव होणार नाही अशी फॉर्च्युनेटली मला काळजी नाही आहे. त्याचं कारण बाकी अनेक गोष्टी सुरू आहेत. पण हे तेव्हा लक्षात आलं की अशा पोझिशनला आपण जोवर नाही तोवर तो उत्सव सुरू करण्यात काही अर्थ नाही. दुसरं मी तुला जे म्हटलं की थोडंसं परखड होतंय, पण जे रिॲलिटी शोजमधनं आज घडतंय की कलाकारांच्या जीवावरती शोचे प्रेझेंटर किंवा चॅनल किंवा बाकीची लोक पैसे कमवत आहेत. तर तसंच शास्त्रीय संगीतामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे किंवा झालेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून एक उत्सव असा करावा की ज्याच्यामध्ये कमी लोक अशी असतील की जी लेगसीमुळे गातील, कमी लोक अशी असतील की जी फक्त त्यांच्या भोवतीच्या औरामुळे गातील. तर अशा किंवा एक अशा स्वरूपाचा उत्सव की ज्याच्यामधनं प्युअर क्लासिकल म्युझिक विथ अ लॉट ऑफ टाइम फॉर एव्हरी आर्टिस्ट असं आपल्याला ऐकवता येईल. तर ह्या सगळ्या उद्देशांनी सुरू केलेला तो उत्सव आहे. आणि आता खूपच त्याचं खरंच तू म्हणलास तशी व्याप्ती पण वाढली आहे. आता त्याच्यामध्ये अनेक आमच्या स्वरनिनाद
फॅमिलीतली अनेक लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली आहेत. पण पहिल्या वर्षी आम्ही तो 1 दिवसाचा केला. मग दुसऱ्या वर्षी आम्ही तो 1 दिवसाचा पण एक जास्त आर्टिस्ट 3 आर्टिस्ट असा केला. मग तिसऱ्या वर्षी आम्ही तो 2 दिवसाचा केला. मग चौथ्या वर्षापासून मात्र आम्ही तो 3 दिवसाचा उत्सव करतोय. तो आम्ही 9व्या वर्षापर्यंत 3 दिवसाचा उत्सव आणि 3 संध्याकाळी केला. गेली 2 वर्ष आम्ही त्याच्यात अजून एक सेशन ॲड केलंय की जे रविवार सकाळचं सेशन असतं, ज्याच्यामध्ये फॉर एंटायर सेशन फक्त एकच आर्टिस्ट पूर्ण 2.5 ते 3 तास आपली कला सादर करतो. तर इवन अदरवाईज एका सेशनमध्ये 2 पेक्षा जास्त आर्टिस्ट नसतात. त्याच्यामुळे प्रत्येक आर्टिस्टला आपली कला सादर करायला भरपूर वेळ मिळतो आणि प्युअरली शास्त्रीय संगीताला डेडिकेटेड असा उत्सव ठेवलेला आहे. त्याच्यामुळे काही लोक जी रेग्युलर शास्त्रीय संगीत गात नाहीत अशी लोक पण जेव्हा उत्सवात आली तेव्हा ते प्युअर शास्त्रीय संगीतच गायले. हा सगळा ट्रिब्यूट पिंपळखरे गुरुजींसाठीचा आणि सगळ्या त्या फॅमिलीला एकत्र आणावं अशा उद्देशाने सुरू केला होता. आता अनेक लोक जी त्यांच्याकडे शिकायची तर ती आता त्या उत्सवाला जोडली गेलेली आहेत. आम्ही त्या निमित्ताने भेटतो. तर बऱ्यापैकी मला जे काय एक्सपेक्टेड होतं ते आता त्या उत्सवातनं आफ्टर 10 years और 11 years ऑफ वर्क म्हण किंवा एफर्ट्स म्हण बिंग पुट इन, तर ते सगळं झालेलं आहे. आता गंगाधर स्वरोत्सव जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात, प्रत्येक जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रविवार असा असतो. जसं मी आधी म्हणालो की या भागाची सांगता नक्कीच सुरांनी झालेली आवडेल. त्याच्या आधी फक्त मी हेच म्हणू इच्छितो की आजच्या भागामध्ये जेवढ्या काही संगीताविषयी आपण गप्पा मारल्या त्या फक्त मलाच असं लिटरेट करणाऱ्या नव्हत्या, तर मुळामध्ये असे अनेक प्रेक्षक आहेत की ज्या प्रेक्षकांना गाणं, मी जसं अगदी सुरुवातीला म्हणालो की प्रत्येकाला गाता येत नाही, प्रत्येकाला वाद्य वाजवता येत नाही, पण प्रत्येक जण संगीताशी मात्र जोडला गेलेला आहे, ये न ते मार्गाने. आणि ते ऐकल्यानंतर काहीतरी आतमध्ये कालवलं जातं आणि मग अचानक कधीतरी डोळे पाणावतात, अचानक आपल्या चेहऱ्यावरती स्मित येतं. ते समोरच्याला बघितल्यानंतर कळत नाही की अरे हा आत्ता असा का झालाय किंवा आत्ता काय असं रिझन झालेलं आहे. तर ते कुठेतरी सुरांनी ते कॅप्चर केलेलं असतं मन आणि प्रत्येक जण त्याच्याशी असोसिएटेड आहे. आणि ही धडपड जी आहे, बैठक ज्याला आपण म्हणतो, तसं ती बैठक जशी सुरांची आहे तशी जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम व्हावेत, महोत्सव व्हावेत, आपल्या गुरूंविषयी असणारी ती एक प्रकारची भावना आणि त्यांना ट्रिब्यूट म्हणून होण्यासाठी सुरुवात केली आणि त्याचं फळ ज्याला आपण म्हणतोय ते आता साधारण एक तप ज्याला आपण म्हणतो बरोबर पार केल्यानंतर, तर ती सुद्धा एक प्रकारची बैठकच आहे आणि ती साधली म्हणून तर आता फळ चाकता येत आहेत. अशा पद्धतीचं ते काम आहे. तर नक्कीच त्या धागेमध्ये मला सुद्धा जोडायला आवडेल. ऑलवेज मोस्ट वेलकम. आणि जी काही मदत आणि जी काही चांगलं घडण्यासाठी माझ्याकडनं होईल ते मी नक्की प्रयत्न करीन. बोलत राहायच्या प्रेक्षकांकडनं हा शब्द आहे माझा. आणि खूप छान वाटलं आज गप्पा मारून. आणि म्हणजे पार्ट 2 हा होणार आहे. नक्की करूयात. अनेक गोष्टी बोलायच्या राहून गेल्या, किंवा मी पण बऱ्याचशा गोष्टी लिस्ट डाऊन केल्या होत्या. वेळेचे बंधन असतात आणि आपण नक्की करू. कदाचित काही लोकांच्या प्रतिक्रिया येतील, त्याच्यातनं पण आपल्याला काही मुद्दे मिळतील बोलायला. सो तर ते आपण नक्की करूयात आणि ते इन्कॉर्पोरेट करून आपण नक्की लवकर पार्ट 2 घेऊन येऊ. एक वैभव तुझाही आवडता कवी आहे. वैभव माझाही अत्यंत जवळचा मित्र आहे आणि माझाही तेवढाच आवडता कवी आहे. वैभवने एक हिंदी सुफी स्टाईलचं गाणं लिहिलेलं आहे. ते मी एका चित्रपटासाठी गायलं होतं, मराठी चित्रपटासाठी. नरेंद्र भिडेनी त्याला चाल लावली होती. तर आणि ते भैरवीतही आहे. तर जरी दुसरा पार्ट घेऊन येणार असलो तरी आजच्या भागाची सांगत आपण भैरवीनी करूयात. शब्दही एखाद्या संगीत साधकाला डिस्क्राईब करणारे खूप चांगल्या पद्धतीने.
सुर के पंख लगाए दियो रे, सुर के पंख लगाए दियो रे, मोरा बेड़ा पार कराए दियो। सुर के पंख लगाए दियो रे, मोरा बेड़ा पार कराए दियो। भूख भुलाई प्यास भुलाई, तार जिया की यूं छलकाई। भूख भुलाई प्यास भुलाई, तार जिया की यूं छनकाई। सासे मध्यम लय में भागी, जिंदा आंखें खोई लागे। कैसो जहरिए कैसो जहर ये पिलाए दियो रे, कैसो जहर ये पिलाए दियो रे, मोरा बेड़ा पार कराए दियो। सुर के पंख लगाए दियो रे, मोरा बेड़ा पार कराए दियो।